हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल आय टी कपल ब्लॉग्स. तर आज आहे दोघांना सुट्टी. ह्या महिन्यामध्ये म्हणजे फक्त आमच्या 2 सुट्ट्या मॅच झाल्या एकमेकांसोबत. ते म्हणजे आजची तारीख आहे 24 आणि उद्याची 25. येस, तू माझं हे नव्हतं बघितलं. 2 सुट्ट्या म्हणजे फक्त 24 आणि 25ला आमच्या सुट्ट्या मॅच झाल्या. आणि येस, आज दोघांना सुट्टी असल्यामुळे आज बाहेर जाऊ, काहीतरी करू. कारण बाहेर तर म्हणजे नेहमीच जातोय, पण आज जरा थोडं रिलॅक्स व्हायला बाहेर जाऊ. काहीतरी नॉर्मल कामं वगैरे सोडून असं काहीतरी फिरायला कुठेतरी जाऊ. ट्रेकिंगला जायचं, छोटा ट्रेक करायचा एखादाच सनसेटवाला ट्रेक करू. जस्ट फिरायला म्हणजे रिलॅक्स, म्हणजे लगेच काय मॉल वगैरे फिरायला नाही. फिरायला म्हणजे हे पण बाहेर जे फिरणं होते त्यालाही फिरणंच बोलतात. बट असं खूप फिरणं झालं. आणि सुरुवात करू आपल्या दिवसाला चहा सोबत. आम्ही दोघं रोज गॅलरीमध्ये येऊन 5 मिनिटाचं डिस्कशन करतो. तुम्हाला बऱ्याचशा वेळेस दाखवलं असेल मी की नेमक्या समोरच्या साईडला करतात काय हे लोक, तेच कळत नाही आहे. तुम्हाला दाखवतो का आमचं कन्फ्युजन होतं रोज. तर ती माती खोदून त्यांनी काय केलं, इकडे टाकलं, डेव्हलप केलं. आम्हाला वाटलं ना साईट चालू झाली. नंतर काल काय केलं ना की पूर्ण प्लास्टरने ना सगळं एकदम सिमेंटने टाकून व्यवस्थित तो ब्लॉक सेट केला. तिकडनं भिंत वगैरे बांधतायत. आणि आज हे काहीतरी विटा वगैरे घेऊन आले आणि तिथं पाण्याची बोरवेल पण काढली. तर त्याच्यामुळे ना आता बोरवेल ते काल कन्स्ट्रक्शन केलं होतं, आज तिला फोडतायत. हे बघा, तर त्याच्यामुळे एवढं कन्फ्यूज करून ठेवलं या लोकांनी की आम्हाला सुचत नाही नेमकं काय चालू आहे. आता एक शक्कलला होतो मी. डायरेक्ट खाली जातो, तिथे एकाला विचारतो नेमकं काय चालू आहे काय नाही, म्हणजे आम्हाला आयडिया येईल. कारण आमचं डोकं आता बधीर झालं आहे इमॅजिन करून करून. सकाळी उठल्या बघ तुला बोलली होती ना सॅम्पल फ्लॅट बनवत आहे. सॅम्पल म्हटलं, अरे कसा सॅम्पल फ्लॅट बनवतील, आधी प्रोजेक्ट तर अनाऊन्स करू दे त्यांना. प्रोजेक्ट तर अनाऊन्स केला नाही. बट असो, हा सॅम्पल फ्लॅट कदाचित आधी पण बनतो, माहीत नाही, आयडिया नाही. 2 दिवसापूर्वीच 4 व्हीलरला क्लीन केली होती, वॉशिंग केली होती. आज 2 व्हीलर करून टाकतो, कारण थोडी जाम जाते. चेन पूर्ण चिखलाने ना सुकली, त्याच्यामध्ये काहीच ऑइल नाही आहे. त्याच्यामुळे आधी तिला वॉश करतो आणि त्याच्यानंतर तिला चेन स्प्रे मारायचं आहे. खूप दिवसांनी दिसली की हेच नाही हातामध्ये. कुठे गेली, नाही थांबणार. माझ्या सीट आधी ना ते नेटवालं सीट होतं ना, त्याच्यावर बसायची आणि त्याला कुरतरून टाकलं होतं. त्याच्यामुळे मी आता हेवालं सीट टाकलं. नको मारू, नको मारलं. जस्ट इन्क्वायरी करून आलो आहे. तिकडे 2 आणि 3 BHK चे प्रोजेक्ट लॉन्च होत आहे गणपतीमध्ये. त्याचं काम चालू होणार आहे लॉन्चिंग झाल्यानंतर. आणि अशा प्रकारात आमच्या झोपेचं आता खोबरं होणार आहे. त्याच्यामुळे इथून लवकरात लवकर कुठंतरी चांगल्या ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न आता असेल पुढचा. कारण इतका आवाज आहे की इथं राहणं म्हणजे ना खूप मुश्किल आहे. व्हिडिओमध्ये नाही येत आवाज तेवढा मी बघितला, बट असं रिअल लाईफमध्ये ना कंटिन्यू आवाज चालतो सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. या गोण्यांमध्ये ज्या सोफ्याच्या उशा होत्या ना त्या पॅक केल्या. आणि एकवेळेस आम्ही जेव्हा लोणावळा गेलो होतो तो विलाला, तेव्हा पोलिसांनी जस्ट चेकिंगसाठी पकडलं होतं. तेव्हा त्या गोण्यांना असं टच करून विचारत होतं याच्यात काय आहे डाऊटफुली, की जस्ट काय कोणाला टाकून बांधूनच आणलेला इकडे डंप करायला. म्हणजे ह्या पद्धतीत तो डाऊट घेत होतो. त्याला म्हटलं उशाही सोडून दाखवू का साहेब. तेव्हा म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. अशा प्रकारे आपण आपला स्प्रे शोधताना हा वाला सापडला. गोष्ट अशी की याचा जो स्ट्रॉ होता तो शोधायला लागेल. याच्यात तर नाही आहे, कारण स्ट्रॉ नाही तर मग कसं मारणार. डायरेक्टच मारतो, होईल काम आपलं. सगळ्यात आधी आता हिला ऑन करू द्या. या पोरीला बोललो मी सुट्टी आहे आराम कर, तर हिला साफसफाई करायचा भूत चढलाय. आणि इकडे झुरळांना पळवते. तिला बोललो पेस्ट कंट्रोल करतो. आई तू जास्त नाहीये, आता गणपती येता वगैरे साफसफाई करायलाच लागणार आहे. कुठला वाला? वा 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 वा, जोरदार ऊन आणि जोरदार पाऊस एकत्र. भाई हमको बाहर जाना है भाई. एक तो बारिश दिखाते या तो धूप दिखाते. मतलब हम धूप आई तो जाएंगे, बारिश आई तर रुक जाएंगे. ओके, तर जसं मी सकाळी म्हटलं होतं आम्ही ट्रेकिंगला जाणार आहे. ट्रेकिंग म्हणजे शॉर्ट एक ट्रेक. तर आम्ही जाणार होतो एका टेकडीला.
बट ती टेकडीला न जाता आम्हाला एका गोष्टीबद्दल कळलं की एका ठिकाणी आम्ही जिथं नेहमी जायचो तिथं संध्याकाळी थोडंसं अजून वर चढल्यानंतर शंकराची आरती होते 7:15 वाजेला आणि ते मला दुपारी कळलं. जसं मी ऑलरेडी बोलून झालो होतं सकाळी की आम्ही ट्रेकिंगला जाणार आहे, बट दुपारी कळल्यामुळे आम्ही तो प्लॅन जिथं जाणार होतो तिथं कॅन्सल करून दर्शनाचा प्लॅन बनवला आणि ऑलमोस्ट आता 1-1.25 तास चढून आणि मग संध्याकाळच्या 7:15च्या आरतीला आम्हाला तिथं पोहोचायचं आहे. त्याच्यामुळे तो जो पोर्शन आहे, तो जो व्लॉग आहे मी डिफरंट ठेवतो आहे, त्याला याचं मिक्स नाही करत आहे. कारण मी जे बघितलं आहे त्याच्याने एवढी पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली ना की आता गेल्यानंतर मी तुम्हाला तो एक्सपिरियन्स करवेल, त्याच्यामुळे मी याच्यात मिक्स करत नाही. बट येस, ते काम झाल्यानंतर तिथून रिटर्न आल्यानंतर पण बरेचसे कामं आहेत, ते तुम्हाला व्लॉगमध्ये दिसतील पुढे आणि तो व्लॉग जो मी शूट करेल तो याच्यानंतर येईल. कुठे आहे पोट आतमध्ये, बाहेर आहे सगळं, बॉडी बरकरार आहे भाई. आजचा इम्पॉर्टंट एजेंडा आजच्या ब्लॉगचा अर्चू क्या कैमरा ये छुपाने से छुपेगा नहीं भाई. एक मिनट सही ठीक है, मैं बाद में बता दूंगा तुम लोग को. ये जाएगा भाई. जस्ट आम्ही शिव मंदिरचं दर्शन करून रिटर्न आलोय आणि रिटर्न आल्यानंतर आम्ही निघालोय आमच्या पुढच्या टास्कला. तो म्हणजे असा आहे की मला शोधायचं एका मित्रासाठी फ्लॅट आणि फ्लॅट त्याला माझ्या एरियात बघायचं आहे, त्याच्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर टाकलेली आहे पार्शियली. कारण आपला रेकॉर्ड आहे की आपण जितके पण फ्लॅट बघितले आणि जितके पण स्वतःसाठी बघितले आणि दुसऱ्यासाठी बघितले ते विदाऊट ब्रोकर बघितले, त्याच्यामुळे त्याचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता, त्याच्यामुळे ती रिस्पॉन्सिबिलिटी त्याने माझ्यावर टाकली आणि त्याच्यात बोलो 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 मेरे को सोच नहीं रहा भाई, मेरे को तो नींद आ रही. हाँ, त्याच्याच जो भी है भाई देखने के लिए हम जा रहे फ्लॅट. आणि सेटिंग लावण्यासाठी मी अजून एकाकडे फोन लावला, त्याने सेटिंग लावली त्याच्या तिसऱ्या मित्राकडे. आणि सेटिंग म्हणजे फ्लॅटची सेटिंग, राहायला जाण्याची फ्लॅटची सेटिंग, कारण खूप साऱ्या सेटिंग असतात त्याच्यामध्ये. तर आम्ही निघालो होतो तो फ्लॅट बघायला कसा आहे आणि गेल्यानंतर मग ओनरशी बोलायचं आणि बघू, आवडला तर बोलू, नाही तर निघून येऊ. फ्लॅट आलो होतो बघायला, बट जो तिथं ऑलरेडी राहतो तो तिथं नाही आहे, तो जेवायला गेला आहे. बट त्याच्याकडनं संपूर्ण माहिती घेतली आणि ऑलरेडी मी फ्लॅट इथं बघितलेला आहे कसा आहे. रमेश कारण ऑलरेडी ह्या बिल्डिंगमध्ये राहतो, रमेश माझा मित्र, त्याच्यामुळे मला आयडिया आहे. तरी एकदा शहानिशा परत येऊन बघून घेऊ आणि मग फायनल कन्फर्मेशन देऊ त्याला, किंवा ज्याच्यासाठी बघतोय त्याला पण बोलून त्याला पण दाखवून देऊ. क्या पांडेजी, क्या हालचाल. ओ हो, शेवयांची खीर, क्या बना है इधर, पुलाव दिख रहा है मुझे. उचल उचल उचल, वाह 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 वाह, रखो. शुक्रान, पेटली आज एकदम. वाह 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 वाह, दाल तड़के को कंपटीशन आ गया भाई पुलाव के साथ. पब्लिक को दिखाना है दम भी कोई कम चीज नहीं है. सोबतीला काहीतरी एक पाऊल पडते पुढे म्हणून शेवयांची खीर. सही है भाई, सही है. चलो उठाओ अभी, घे उचल एखादी कढई घे. बघूनच पोट, मग ठीक आहे, बघतच राहतो, बघूनच राहतो. उठाओ अभी, चलो चलो बाय. पुढच्या बाय बाय. पहले फुर्सत में निकल, पहली फुर्सत में निकलो, पहली फुर्सत में निकलो.